सेट. तर ते नवीन ब्रिजचं वगैरे काहीतरी काम सुरू आलं त्याच्यामुळे 56 GPay करतो. प्रवास पण आतापर्यंत तरी चांगला झाला आहे. खूप 1 किलोमीटर. ओके, 1 तास चिपळूण. नवलाईच्या मंदिरात गेला की पुढे समोर एक मंदिराचं काम चालू आहे. हां, तिथे जायचं ना. वाडीत एंटर होतोय. इथेच आपलं वरती घर आहे. नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत आणि द बायकर चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे परत एकदा. तर आज आपण चाललो आहे कोकण, जे मीन्स आपण रील्स पण टाकलेली मी मागे आता 2-3 दिवसापूर्वी की आपण 2 मेला भेटू मुंबई गोवा हायवेला. सो आज आपला आहे 2 मे आणि आपण निघालो आहे. झालेत आपले आता 3 वाजलेत ऑलमोस्ट. आपण घरून निघून 5 मिनटं झाली होती आणि आता आपण आहेत नालासोपारा आचोले. आणि आपल्याला आता पुढे जाऊन घोडबंदरला आपला भाव भेटणार आहे यश कामत म्हणून. सो आता आपलं आपण फ्यूल वगैरे करणार आहे आणि आपण त्यालाच डायरेक्ट भेटणार आहे. सध्या तरी आता 2 मे मॉर्निंगला ट्रॅफिक नसेलच माझ्या मते, कारण आपल्याला तिकडे जायला पनवेलवरून जायला वगैरे मॉर्निंग होऊन जाईल, मीन्स 5 ते 6 वाजून जातील. सो आपण त्या हिशोबाने चाललो आहे. सो कंटिन्यू आपण भेटू. थोडीफार लाईट पण येऊ देत कारण काळोख झाला आहे. सो आपण केव्हाच कंटिन्यू मोठा ब्लॉग पण करू आणि आपल्याला आता फ्यूलअप वगैरे करून घ्यायचं ते फ्यूलअप करू एकदम 1 टाईम आणि ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहू. फायनली मित्रांनो आपण पेट्रोल पंप जवळ आलो आहे. पावर चालू आहे क्या? साधा आहे ना? फुल करतो. जाने दे. ₹1056. $56 GPay करता हूँ, चलेगा ना? इथे पुढे घेऊया आपण, ट्रिपवर टाकू, कारण आपल्याला गाडीला नेहमी मायलेज बघायची तर सवय तर आहेच. सो ट्रिप 1, ट्रिप 2 रिसेट करूया आपण. फायनली ट्रिप 2 आपला रिसेट झाला आणि आपण आता घोडबंदरला. आणि आता इथेच आपल्याला टर्निंगला आपला भाव भेटणार आहे. भाई त्याने ना एक्स्ट्रीम लोड केली आहे. एक्स्ट्रीमला एवढी लोड केली आहे ना मी भाई, त्याच्यावर ब्लॉग तर बनवायचाच आहे मला आणि बघायचं आहे, कारण त्याने सर्व आम्ही ॲक्सेसरीज दिल्लीवरून मागवली. आपण राहतो मुंबईला आणि आपण ॲक्सेसरीज भाई दिल्लीवरून मागवली, विषय आहे का. सो बघूया आता कशी लोड केली आहे. तो आला आहे काय कदाचित माहीत नाही, तो कारण इकडेच राहतो, भाईंदर ईस्टलाच राहतो, सर्वेस्टलाच राहतो. त्याला यायला 5-10 मिनटं खूप होती, त्याला आता कॉल केला तेव्हा. तर कदाचित आला असेल ठाणे मुंबई. आपण चाललो आहे ठाणे मार्गे. ओ शेट भाई, शे यार खालून जायला पाहिजे होतं असं वाटतं. आता भाव आला वाटतं आपला. हो हा, हे बघा गाडी समोर दिसते. बॅग वगैरे लाईटी किती भारी दिसल्या, भारी वाटते. बघू, खतरनाक वाटतं. ह्याला बांधायचं ना बंजिरो, आवाज करेल. हा नाही, हे नाही पडणार. लागलं ना आवाज येतो. चष्म्याचं पण आहे वाटतं इथे. हे कर इथे, टेकू नको ह्याला, टेकू नको म्हटलं तुला, बोललो टेकू नको ह्याला. हा एकदम असं टेकू नको, कारण हे बघ ना एकदम तो स्टडी नाही. बाकी ह्याच्यात गेलं सर्व, ह्याचं पण
ओमकार सकाळी बसणार निघाले ते निघाले ते लोक हां कुठच्या ट्रेनने आता 4ची आहे ट्रेन. 4ची ना मस्त आहे यावेळी. स्टिंग वगैरे आहे आणले खतरनाक. हे काय स्टिंग आहे पाण्याची बॉटल आहे माझी पडली पाण्याची बॉटल कुठेतरी पडली कुठे आहे काय माहिती कुठे. ते स्टिंग वगैरे आहे ते थंड आहे का आता पिणार आहे ते नाही ना आपण जाऊया ना आता. पुढेच जाऊया ना काय करूया माहिती आहे पनवेलला 2 मिनिटं फक्त थांब मी त्याला कॉल करतो. मग कोलारला आपण एक वेळ कोलार क्रॉस करून माणगावला थांबू आपण. मम्मीला हा काय तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपण आता मुंबई गोवा हायवेला आहे. मी पेन पण क्रॉस केला पण थोडाफार काळोख जास्तीच होता आणि आता उजेड पडायला वाटतं सुरुवात होईल. 5:30 झालेत. आपण खूपच चांगला रस्ता कवर केला आहे. आणि आता जे मला कोलारला जो मित्र भेटणार आहे तो आता 40 किलोमीटर त्याच्यापासून राहिलं आहे. तर तो भेटेल जो माझा ॲज अ पिलियन म्हणून येणार आहे माझ्यासोबत. सुप्रभात मित्रांनो. तर आता आपण आलो आहे कोलारला आणि आजूबाजूचा तुम्ही आवाज ऐकू शकता. बट आता जो बोललो होतो जो मित्र येणार आहे राज त्याच्यासाठी आपण थांबलो आहे आणि चांगली सकाळ पण झाली आहे आणि आपला प्रवास पण आतापर्यंत चांगला झाला आहे खूप. तर कंटिन्यू पण आपण राहणार आहे. फक्त हा येऊ दे राज येऊ देत आणि भाऊ पण आपला आता मी लाईव्ह लोकेशन चेक केले तर नागोठणेला होता तर त्याला लागतील 10-15 मिनटं निघायला आणि इथून आपण जाणार आहेत चिपळूणला नाश्ता वगैरे करणार आहेत आणि तिथून मग आपण कंटिन्यू जर्नी सुरू ठेवणार आहे. आणि आतापर्यंत मी बघितलं की लोक बोलत आहेत मुंबई गोवा हायवे बेकार आहे. भाई एवढं चांगलं मी आलो ना कंटिन्युअसली खूप बरं वाटलं. आणि असंच पुढे पण आता ऑलमोस्ट वडखल वगैरे गेला जिथे मेन रस्त्याचा पॅच बीच खूप बेकार होता. ह्याच्यानंतर येईल इंदापूर नंतर येईल माणगाव. तर तिकडले तर रस्ते तुम्ही पाहूच शकतात की म्हणजे सर्वांनाच माहीत आहे मुंबई गोवा हायवेवर तिथं रस्ते आपले चांगलेच आहेत. आणि तिथून आपला कंटिन्यू जो संगमेश्वरपर्यंत जो रस्ता आहे तो खरंच खूप चांगला आहे. आणि मग संगमेश्वरनंतर आपण डिसाईड करणार आहे की आपण जायचं आहे देवरुख मार्गे किंवा मीन्स जो लास्ट ब्लॉगमध्ये मी दाखवला होता तुम्हाला रस्ता किंवा आपला जो हातखंबा लांजा मार्ग आहे. कारण मला पप्पांच्या मामाकडे जायचं तर तिथून आपण लांजा मार्ग आता लांजा कुठून मला जवळ पडतो आहे ते बघतो मी ते ट्राय करणार आहे. विघवली तर फायनली मित्रांनो आपल्याला जो मित्र भेटला मगाशीच भेटला आणि त्याच्यानंतर थोडा मी कॉल आला म्हणून ब्लॉग नाही कंटिन्यू केला. पण आता आपण इंदापूर क्रॉस करून माणगाव साईडला चाललो आहे आणि तुम्ही बघू शकतात पूर्ण असा रस्ता आपला असा खाली आहे. आणि आपल्याला जसं बोललेलं आहे की सर्वजण खराब पॅच भेटतील खराब पॅच असं कुठे आपल्याला अजूनपर्यंत भेटला तर नाही आहे. आणि बाजूला तुम्ही बघू शकता अख्खी कोकण रेल्वे पट्टी आहे आणि असा आपला रस्ता चालू आहे मस्तपैकी. पण एक नशीब बेकार आहे की तिथं आपल्याला तर रेल्वे नाही भेटला. मस्त आपला एक शॉट आला असता खूप भारी वाटला असतं सिनेमॅटिक्स किंवा असं ब्लॉगमध्ये आपल्याला कंटिन्यू करायला. आणि ठीक आहे भारी वाटलं पण ट्रॅफिक नसली पाहिजे बस एवढीच देवाची कृपा असते ते इथे. बाकी आपण गावाला बघून घेऊ कसं काय आहे ते. इथे फक्त ट्रॅफिक नाही पाहिजे. आणि खूप मस्त वाटतंय. माहोलच असं बनलं आहे की काय राईडची मजा येते. खतरनाक. अस्करवाडी मिसळ माणगाव रेल्वे स्टेशन आहे इथे. हा बघा इथंच लिहिलं आहे पुढे बोगदा आहे टनल आहे 1 किलोमीटर. ओके आता कशिडी बोगदा येत आहे. मी पहिल्यांदा ब्लॉग करताना कशिडी बोगद्याचा सीन घेतोय. लास्ट टाइम घेत होतो बट माझा कॅमेरा आणि माईक ऑल मीन्स कनेक्टच नव्हतं होत असं झालं होतं. सो या टायमाला आपल्याला चान्स भेटला आहे भाई. कशिडी बोगदा आपल्या समोर आहे. 500 मीटर ओनली 500 मीटर भावनं. चलो बाय. फायनली आपण एंटर करतो कशिडी बोगदा. ते आहे ना ते जे आपलं बाहेर डिझाईन केलं आहे ना खूप भारी वाटतं. खूप छान वाटतं. आतमध्ये फुल आवाज ये बॉस कडक आहे कडक वाटते. इकडे आलो की थोडं बरं वाटतं मस्त वाटतं. मीन्स पहिला ना घाट होता तर खूप फिरून त्या ट्रक वगैरे हळूहळू जाणार असं सर्व होतं. बट देन आता खूप बरं वाटतं. मीन्स मस्तच केलं आता ते.
ते पाणी आहे, थोडी भीती वाटते की गाडी स्लिप नाही झाली पाहिजे. मध्ये मध्ये आता बघितलं की तुम्ही थोडंसं पाणी होतं, तर हे बघा इथे पण होतं पाणी. गाडी स्किप नाही केली पाहिजे असं वाटतं बस. बाकी ऑल खूपच छान आहे. बोगद्याचा एक्सपिरियन्स, कशेडी बोगद्याचा एक्सपिरियन्स. मध्ये थंड थंड वाटतं काहीतरी, असं वाटतं ते पाण्याचे स्प्रिंकल्स होतात असं वाटतं. अख्खा डोंगराच्या आतून आपण चाललो, डोंगराच्या पोटातून. भारीच. एंड पण व्हायला आला वाटतं, उजेड दिसायला लागला. बघा ना इकडे उजेड दिसायला लागला कदाचित. हो एंड व्हायला आला. 1 किलोमीटरचा आहे बोगदा, जास्ती पण मोठा नाही आहे, पण आहे. खूप भारी वाटलं. आता आपण तरी पण 7:48 झाले आहेत. 8 वाजता आपण कशेडी बोगदा, हां म्हणजे 8ला 10 मिनटं असताना कशेडी बोगदा क्रॉस केला आहे. आणि आता आपण खेडला एंटर करू. मग खेडनंतर चिपळूणलाच आपल्याला थांबावं लागणार आहे वाटतं, कारण 8 इथेच वाजलं. आणि भावाची गाडी 100 cc आहे, 100 cc आहे, तर थोडाफार थांबायलाच पाहिजे. आता गाडी हिट करून जाईल पूर्ण, नको ते प्रॉब्लेम अंगावर येऊन जातील त्यामुळे. सो चिपळूणलाच थांबायचा प्लॅन फिक्स. तर मित्रांनो आपण आलो परशुराम घाटात, आणि तुम्ही पाहू शकतात की इथून जो लेफ्ट दाखवतोय जो परशुराम मंदिराकडे जातोय, परशुराम देवस्थानाकडे जातोय. आणि आपण आता मंदिराच्या इकडे तर नाही जाणार आहेत. मला पण जायचं आहे कधीतरी, मी जाणार, नक्कीच जाणार. पण आपण आता आपल्याच दिशेने चाललो आहे. आणि पहिल्यासारखा हा घाट म्हणजे असं एकदम खराब नाही, खूप मस्त केलं आहे घाटाचं काम वगैरे. थोडेफार ना मध्ये मध्ये डायव्हर्जन होते, कदाचित इथेच असेल, असलं तर ठीक. बट पहिल्यासारखं असं नाही आहे. आणि मस्तच घाटाचं काम वगैरे केलं आहे, खूप भारी वाटतं. ये थोडा. तर मित्रांनो जस्ट आपला नाश्ता वगैरे झाला आहे. आपण इथे थांबलो होतो, नाश्ता वगैरे केला, आणि आता आपण निघतो आहे. आता 103 किलोमीटर राहिलं अजून. आपण चिपळूणच्या थोडासाच पुढे थांबलो होतो. आणि आता इथून संगमेश्वर, आरवली संगमेश्वर, आणि मग तिथून आपण लांजेत जाणार आहेत. गाडी घ्यायची आहे, तर आता 11 वाजेपर्यंत आपण पोचलो पाहिजे. हेच आता बघतो, दाखवतो तुम्हाला ब्लॉगमध्ये कंटिन्यू. आणि नाश्ता इकडे खरंच खूप छान होता. आम्ही हे बघा इकडे थांबलो होतो, इथं थांबलो होतो. सो फायनली मित्रांनो आपण नाश्ता वगैरे करून निघालो आहे. खूपच मस्त नाश्ता होता. आणि आता 103 किलोमीटर दाखवतं, जिथून आपल्याला गाडी पिक करायची आहे. सो बघू आता टार्गेट आहे की आम्ही 11 वाजेपर्यंत पोचलो पाहिजे. 9:37 झालेत, पण दाखवते मॅपमध्ये 2 तास. आता कारण रस्ता पण खूप पुढे बेकार आहे, त्यामुळे असं होतं आहे. पण बघू, कव्हर करू. माझ्या मते तर 11 वाजेपर्यंत पोचणं प्रॉपर होऊन जाईल. तर करू आपण कंटिन्यू. जातो आहे तर आता काय चांगला सुखाचा प्रवास करू. एकदम पण घाई करून काय उपयोग नाही म्हणून. मित्रांनो जे ट्रॅफिक दिसतं त्याच्यावरून तुम्ही समजूच शकता. आपण आता संगमेश्वरला पोचलो आहे. रस्ता पण खूप बेकार झाला आता इकडे, मीन्स एकदम बेकारच आहे रस्ता बघायला गेला तर. शिट यार, गाडीचे हाल. ट्रॅफिक जाम जाईल. गावचे रोड तर बघूच शकतात. गावी पण मस्त सुधारणा झाली आहे सर्वीकडे. रोड्स अँड ऑल चांगले झालेत. फक्त अपग्रेडच्या नावाखाली सिटी नाही बनली पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे. जसं कोकण आहे त्याला कोकणाला महत्त्व राहायला पाहिजे.
कारण खूप कोकण खूप भारी आहे आणि आपण पण कोकणातलं आहे, त्याचंच आपल्याला गर्व आहे. सो जे अपग्रेडच्या नावाखाली सिटीज बनतात ते MIDC वगैरे ते नको आहे आपल्याला. आमचं कोकण असंच राहू दे, एवढंच माझं म्हणणं आहे. मंदिराकडे म्हणून हां तू सरळ पुढे जायचं. हां नवलाईच्या मंदिरात गेलात की पुढे समोर एक मंदिराचं काम चालू आहे. हां तिथे जायचं नाही, इकडे आतमध्ये जायचं. लावगण फाटा म्हणून लिहिलेला आहे. हां लावगण फाटा सरळ गेला की सरळ जायचं की असे बोर्ड लावलेले आहेत चौगुलीवाडी. चौगलेवाडी वगैरे ना. मी पण आता तिकडे जाऊन आलो. चालेल, थँक्यू. हां जायचं नाही तिकडचं कसं सांग. होय. जाऊ देत, काकाने सांगितलं आपल्याला, हेल्प केली, हेच महत्वाचं आहे. गावी असून पण आता शुद्ध भाषा सर्वीकडे. मित्रांनो बघू शकतात, माझ्या पुढेच आहे नवरा नवरीची गाडी. गावी लग्नाला जायची पद्धत आहे. लग्नाला वराड चाललं आहे आणि आता आपण जस्ट मामाकडून पप्पांच्या निघालो गाडी वगैरे घेऊन. गाडी थोडीफार चालू नव्हती होत, अशीच होती तर. आणि हे बघा सर्व लग्नासाठी इथे आले. अरे वा, काय थांबला होता असं. कोल्हेवाडी. खूप लग्न आहेत आता गावी. चढते का? ही बघा गाडी आहे इथे पप्पांची. ट्रॅक्टर बनवलाय, ट्रॅक्टर. होय, ट्रॅक्टर बनवला नाही, ट्रॅक्टर बनवलाय त्याला. ट्रॅक्टर बनवलाय ना. अजिबात ना पिकअप पकडत. काय आता तिला करणार, बघतो ना नंतर काय करायचं. अजिबात नाही चढणार मग. चल बघू. सो फायनली मित्रांनो आपण गावात एंटर केलो. इथं जाकादेवीचं मंदिर. आणि जी आपले मित्र येणार होते रत्नागिरीवरून ट्रेनने, हे बघा ते लोक पण आपल्याला भेटले. सेम टाईम झाला शेवटी दोघांचं निघून वगैरे. आणि बरं वाटतं आता गावात पोचलो आहे तेव्हा. समोरच ही जी सुमो आहे त्याच्यामध्ये आहेत 8-9 जणं पोरं भाई. आम्ही पण आलो आहे नेमकं बँजो वगैरेसाठी आणि गावात फिरायला त्यासाठी. आणि सर्वांचं आता काय एकत्र चालू आहे तर काय बरंच वाटतं आहे. माझा थोडा इश्यू झाला, मी ती गाडी घेतली बोललो काकांकडून. ती आलो आणि भाई 2-3 मिनटातच म्हणजे 2-3 किलोमीटरवरच क्लच प्लेट उडली त्या गाडीची. गाडी स्टार्ट होत होती पण पुढे जातच नव्हती. तर तिथे थोडा टाईम वेस्ट केला आपल्याला, नाही तर आपण कधीच घरी असतो. तर मग मी दुसऱ्या फाट्याने आलो आणि हे लोक आता रत्नागिरीवर आले. सो मला तिथे गावाच्या बाहेरच भेटले. प्रॉपर दोघांचा टायमिंग मॅचच झाला तेवढ्यात. ते लोक पण भेटले. सो फायनली आपण आता घराच्या इथे आलो आहे. वाडीत एंटर होतो आहे. इथेच आपलं वरती घर आहे. हो फायनली मित्रांनो आपण आलो आहे इथे आता वाडीत. आता आपला ब्लॉग इथेच मी एंड करतो आणि घरी जातो, फ्रेश वगैरे होतो. पूर्ण वाट लावली आहे गाडीची.